नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। 30 वर्षांपासून आम्ही तुम्हाला निवडून देतोय, मग आमच्या गावातील रस्त्यांची ही दुरावस्था का, असा सवाल करत जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे तरुणांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरलं। मात्र मंत्री महोदयांनी या प्रश्नाला उत्तर देणं दूरच राहिलं, पण ते तेथून निघून जाणेच त्यांनी पसंत केलं। यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर पसरला असून मंत्री महाजन यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। लिहा तांडा येथे एका भंडाऱ्यानिमित्त मंत्री महाजन आले होते। यावेळी त्यांना गावातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत गावातील काही तरुणांनी प्रश्न विचारले। गेल्या अनेक वर्षांपासून गावातील रस्ते खराब असल्यामुळे प्रवास करणं अत्यंत कठीण झालंय। अनेकदा तक्रारी देऊन देखील प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता मंत्री महाजन यांनी तेथून निघून जाणं पसंत केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे। निवडणुकीच्या वेळी मोठमोठी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर ग्रामस्थांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। मंत्री महाजन यांच्या या कृतीमुळे जामनेर तालुक्यातील राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे। हे आमचा रस्ता आहे गिरीश भाऊ महाजन, गिरीश भाऊ महाजन। भाऊ कमिटमेंट देत आहे, 3चा सामान 3 दिवसात येईल। 100% चलो। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।